गोरज भंडार ही केवळ एक उत्पादन संस्था नाही, तर वर्ध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकारी परंपरेचे जिवंत प्रतीक आहे। सन 1938 पासून स्वावलंबन, विकेंद्रीकरण आणि सहकाराच्या तत्वांवर उभी असलेली ही संस्था आजही शेकडो उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक यांना जोडून ठेवणारी एक लोकाभिमुख चळवळ आहे। गोरज पाकसह येथील विविध उत्पादने वर्ध्याची ओळख देशभर पोहोचवत आहेत। या न्याय लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। आज गेल्या रविवारला गोरज भंडार या गांधीवादी संस्थेवर अन्न व प्रशासन विभागाने धाड हा शब्द वापरून तपासणीसाठी आले। आमचं एकच मागणी आहे की ही 90 वर्ष जुनी संस्था जी गांधींच्या तत्वावर आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांकडनं सर्वात जास्त, महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त दराने दूध खरेदी करून ती ग्राहकांना सर्वात कमी दराने देण्याचं काम करत आहे। आणि अशा संस्थेला कुठल्याही प्रकारची नोटीस, कुठल्याही प्रकारची मुदत न देता सरळ बंद करून जवळपास 600-700 गोपालकांना आणि जवळपास 4,500 ते 5,000 ग्राहकांना या सगळ्याचा प्रचंड भुर्दंड बसतो आहे। दूध हे नाशवंत आहे आणि प्रत्येक गाईचं दूध रोज काढावंच लागतं। त्याच्यामुळे त्या गाईंचं दूध काढलेलं वाया जात आहे आणि ज्या ग्राहकांना, लहान मुलांना, म्हाताऱ्या लोकांना दूध पाहिजे ते मिळत नाही आहे। अशा सगळ्या याच्यावर तातडीने तुम्ही प्रशासनाने जे काय कारवाई करायची पण त्याच्यासाठी मुदत देऊन ते दूध गोळा करून त्याचं वितरण करण्याची परवानगी ताबडतोब गोरज भंडारला द्यावी ही आमची प्रथम मागणी आहे। प्रथम महाराष्ट्र सरकारने जे काही गोरज भंडारवर केलेली कारवाई आहे ते अवैध आहे। 1934ला सर्वप्रथम गांधीजी या जिल्ह्यामध्ये आले, त्यावेळेसपासून या संस्थेची उगम झाला आणि गांधीजीची एक संकल्पना होती, स्वराज्यातून, ग्राम स्वराज्यातून आपण एक मनुष्याला एक उद्योग निर्माण करून द्यावा आणि सशक्त आहार असा मिळावा समाजाला, लहान मुलांना। म्हणून एक गो उत्पादक संस्था त्यांनी त्यावेळेस संकल्पना तयार केली आणि 1961ला याचे रजिस्ट्रेशन होऊन हे अंमलात आलं। आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे दूध उत्पादकाला आणि विक्रेत्यांना जे वेटीस धरलं ते अत्यंत निंदनीय आहे, निर्दयी आहे। म्हणून तात्काळ त्यांनी हे प्रक्रिया थांबवून दूध उत्पादकाला, शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच आमची सर्व पक्षाच्या वतीनं मागणी आहे।